सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। काल तुकाराम महाराजांच्या शेजारी कधीच टिकत नाही, म्हणून साधू संतांनी काळ जिंकला ना, साधू संत धन्य झाले। पण आता ऐका ना, नाही जिंकता आलं जग, नाही जिंकता आले एखाद्या वेळेस इंद्रिय, नाही जिंकता आला ना काळ, पण जग ज्याच्या ताब्यात आहे तो देव आहे, इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत ना तो सुद्धा देवच आहे। ऐका, आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे तो देव आहे। मग एक काम करणार, नाही जग जिंकता आलं, नाही इंद्रिय जिंकता आले, नाही काळ जिंकता आला, हे तिन्ही पुरुषार्थ ज्याच्या ताब्यात आहेत तो देव आहे ना। एक काम करा, तुम्ही देवाला जिंकून टाका, प्रश्नच मिटून जातो। देवाला जिंकून टाका, पण देवाला सुद्धा जिंकणं सोपं नाही। देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव आशाने पावायचा नाही रे। अरे देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे। हे मने नाही भाव मने देव मले पाव, मने नाही भाव मने देव मले पाव, देवाशाने पावायचा नाही रे। देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, वा देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे। देव जिंकणं सोपं नाही, पण बऱ्याच जणांनी देव जिंकला। तू म्हणता महाराज देव कुणी जिंकला? महिला संत होऊन गेल्या, संत श्रेष्ठ मीराबाई महाराज, मीराबाईने देव जिंकलाय महाराज। इतका देव जिंकला की मीराबाईंनी नातच जोडलंय देवासोबत। मी पत्नी देव माझा पती, किंवा देव माझी पत्नी मी पती, हे नातं आहे महाराज। हे नातं एकदा जुटलं पाहिजे। जो प्रेम गली में कभी आए नहीं, वो प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया भी नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने। मीराबाईने नातं जोडलं महाराज भगवंतासोबत। जगाने नाव ठेवलं पण मीराबाईने नातं जोडलं। तुम्ही म्हणताना आणखीन तुकोबारायने सुद्धा जोडलं नातं महाराज। पतिव्रते जैसा आणि आम्हा नारायण तैशा परी, ज्ञानोबारायने सुद्धा जोडलं तो वल्लभा मी कांतू ऐशे पडी। हे नातं इतकं पॅक आहे महाराज, या नात्याची जागा कुणी घेऊ शकत नाही। काय नातं आहे महाराज। तुकोबाराय म्हटले मी भगवंताची पत्नी झाली। आणि एक सांगू का, कुणीही मेलं तरी त्याची जागा घेता येते, पण पत्नीची जागा घेता येते का? नाही। याच्याकरता ग्रामीण उदाहरण सांगतो समजण्यासाठी तुम्हाला। उदगीर ऐका, आणि उदगीरच्या शेजारी 1 किलोमीटर वरती बाळू नावाचा पोरगा राहत होता। इथला बी नाही आणि उदगीरचा नाही, मला आणखीन 4-5 दिवस इथं राहायचंय। हो ना, कुटाणाच आहे का नाही। ऐका, नातं जोडलं पाहिजे। बाळू नावाचा पोरगा राहत होता। बाळू एवढा चांगला होता, बायको होती, लेकरं बाळे होते, जमीन होती, आई वडील होते, बहीण होती, फिरायला गाडी होती, बंगला होता, सगळं होतं बाळूकडे। तुमच्याकडे वस्ती म्हणतात का? लांब राहणाऱ्यांना रानात काय म्हणतात? वस्ती। हो, असं वस्तीवरती बाळू राहत होता। प्रकार असा झाला, हो संसार चांगला चालला होता, सुखात चालला होता, पण बाळूच्या संसारामध्ये ऐका ना, एक दुःखाची बातमी अशी घडली की बाळूची आई वारली। उदाहरण लक्षपूर्वक ऐका तरच कळलं बरं का। आई वारली, गंमत अशी झाली, उदगीर मधल्या बायांना सगळ्यांना कळलं की बाळूची वस्तीवरती आई वारली, लय रडतोय बाळू। म्हणून बऱ्याचशा 10-5 बायांनी रिक्षा भाड्याने केला। तुमच्याकडे रिक्षा का टमटम? रिक्षा टमटम भाड्याने केलं, आणि बाया बाया बाळूच्या तिथं वस्तीवरती गेल्या आणि बाळूला समजून सांगायला लागल्या, बाळू गप, रडू नको,
माहितीये तुझी आई वारली म्हणून बाळू, पण ऐक ना, पूज डोळे, जाऊ दे काय होतं रे. पण बाळू सांगू का, तुझी आई लई चांगली होती बघ. तुझी आई आणि आम्ही सोबतच कापूस याचायला जायचो बाळू. तुझी आई आणि आम्ही सोबतच तूर काढायला बाळू. तुझी आई आणि आम्ही सोबतच ऊस काढायला बाळू. चांगली होती तुझी आई. पहिल्या गाडीने गेली, जावं लागतंय, पण रडू नको, पूज डोळे. काय झालं आई गेली म्हणून? एक काम कर बाळू, रडायचं बंद कर. मरत होती तिची आई. एक आई गेली म्हणून काय झालं बाळू? एक लक्षात ठेव, तुझी जरी आई गेलेली असली ना, जाऊ दे, डोळे पुस, आम्ही सगळ्या जणी तुझी आई. हा बाळू खुशच झाला. बाळू म्हणला, एक आई मिली, एक माय मिली. काय झालं? 10 जणी माझ्या माय झाल्या ना. बाळूनी डोळे पुसले, दूध घेतलं, दुधामध्ये चपाती चुरली, साखर टाकली, तूप टाकलं, कचून हाणलं, झोपी गेला. बाळू म्हणला, चिंताच नाही. हो कदा साखर चिंताच नाही. म्हणला जाऊ द्या, एक आई मिलीन म्हणून काय झालं, 10 जणी माझ्या आई झाल्या. बाळू खुश झाला. पुन्हा आनंदाने बाळूचं जीवन चाललं. 2-3 वर्ष असेच गेले. पण बाळूच्या जीवनामध्ये दुसरं संकट असं आलं की बाळूची बहीण वारली. वारू नाही पण उदाहरणार्थ, बाळूची बहीण वारली. तर तिच्या मैत्रिणीला उदगीरमध्ये कळलं की बाळूची बहीण वारली. म्हणून 10-5 पुरी जमा झाल्या कॉलेजला जाणाऱ्या, आणि बाळूच्या घरी आल्या रिक्षा करून, टमटम करून, आणि बाळूला समजून सांगायला लागल्या, ए बाळू दादा, ए बाळू दादा, गप, रडू नकोस, माहिती आम्हाला तुझी बहीण मेली, पण ऐक ना, रडू नको रे, रडणं चांगलं नसतं. सांग, खरं सांगू का, तुझी बहीण लय चांगली होती. भाग्य असं पहिल्या गाडीने गेली, पण जावं लागतं सगळ्यांना. बहीण चांगली होती तुझी. अरे रोज आम्ही कॉलेजला जायचो सोबत बाळू. रोज एखाद्या वेळेस स्टँड मध्ये आम्ही सोबत जायचो, तिथून एसटीत बसायचो. लय चांगली बहीण होती तुझी. खो खो खेळायचो, कबड्डी खेळायचो बाळू. खूप चांगली बहीण होती रे तुझी. आम्ही एखाद्या वेळेस कॉलेजला सोबत गेलोत ना, मधल्या सुट्टीमध्ये जेवण सुद्धा सोबत करायचो बाळू. ब्युटी पार्लरला सुद्धा सोबत जायचो. कमून का पिते तिथले केसन, कमून नाही काय की ह्याला का मोहळ डसत होय, फॅशन निघली लोकाची. जाऊ दे बाळू, रडू नकोस, बहीण चांगली होती तुझी, अजिबात रडायचं नाही, पुस डोळे. काय झालं, एक बहीण मिली म्हणून? जाऊ दे, एक बहीण मिली तर मिली. आम्ही 10 जणी बाळू, तुझ्या बहिणी. बाळूने डोळेच पुसले ना. बाळू म्हणला, एक बहीण मिली, काय झालं? रिक्षातल्या 10 मुली माझ्या बहिणी झाल्या. बाळूने डोळे पुसले, दूध घेतलं, पुन्हा त्याच्यामध्ये चपाती चुरली, साखर टाकली, तूप टाकलं, कचून हाणलं, पुन्हा बाळू झोपी गेला. चिंताच नाही, 10 जणी बहिणी झाल्या, एक गेली म्हणून काय झालं? बाळूचं जीवन असंच आनंदात चाललं, सुखात चाललं. 2-3 वर्ष गेले. पण ऐका, त्या सुखी संसारात पुन्हा तिसरी दुःखाची घटना अशी घडली की बाळूची बायको वारली. हा, कळत आहे ना? वा वा वा. आता आहे का कुणाचा लाग? बाळू जाऊ दे. नाही महाराज, हे नात्याची जागा कुणी घेऊ शकत नाही. म्हणून उदाहरण दिलेले, पतिव्रते जैसा तार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. मला वाटतं तुकोबारायांनी देव जिंकला, जनाबाईने सुद्धा देव जिंकला. हो, जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी काम करायची. रोज म्हणायची, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतीके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हा, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतीके. सगळ्यांनी म्हणा, हरी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर हा तिसरा, हरी ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. वा वा होनाळी, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला.
हरी ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. वा. आणि खरं सांगू का, हे आपल्या महाराष्ट्रातच पाहायला भेटते फक्त. हे इतकं चांगलं म्हणतात ना महिला माग देवाचं नाव ये रे बा विठ्ठला, हे महाराष्ट्रातच पाहायला भेटते. बाहेरच्या राज्यात गेले ना तुम्ही, ओ नो कॅच ऑफ सुंदर ते ध्यान, दुसऱ्या राज्यात नाही, दुसऱ्या देशात नाही, राज्यात सुद्धा दुसऱ्या गेले तर पाहायला भेटणार नाही, दुसऱ्या देशात गेले तर नक्कीच पाहायला भेटणार नाही. कधी बी जाऊन बघा तुम्ही, पांडुरंग त्यांना माहित नाही महाराज. पण कानडा हो विठ्ठलो, वेळ नाही माझ्याकडे, देवासारखा देव नाही महाराज. आपल्या महिला जितकं सुंदर म्हणतात बाहेरच्या देशांना हे कळणार नाही. आणि आनंद हा आपल्याला खूप चांगला आहे महाराज त्याच्यातला. एकदा आम्ही पंढरपूरला गेलो होतो, आम्ही सगळेजण, शंकर महाराज होते, भरत महाराज होते. पंढरपूरला गेलो होतो, नांबी पायरीपाशी जाऊन असं उभा राहिलो होतो दर्शनाला, देवाला पाहत होतो. फॉरेनर 2 जण आले तिथं, एक नवरा आणि एक बायको. या माझ्या अंगात धोतर असतं, सारखं धोतर, कधी बी बघा तुम्ही धोतरावच असतो मी. माझं MA कम्प्लीट आहे, तरी बी मी MA सुद्धा धोतरावच केलं कॉलेजमध्ये, धोतरावच जायचो, पॅन्ट कधीच घालीत नाही मी. हो, आमच्या गुरुजींनी एकदा मला 7वीला हाणलं होतं, पॅन्ट घातली होती म्हणून मी सगळ्या पॅन्टी जाळून टाकल्या होत्या तिथंच. तेव्हापासून पॅन्ट कधीच घालीत नाही मी, कधी बी पा धोतरावच. असं आम्ही धोतराव गेलो तिथं, आणि ते फॉरेनर आले, ते माणूस मायापाशी आला आणि मला म्हणला, महाराज ह्याला खाय म्हणतात. मी म्हणलं ह्याला धोतर म्हणतात. नाही ना म्हणलं धोतर म्हणतात, पण नेमकं खाय म्हणतात. अरे मी म्हणलं धोतरच म्हणतात आणि दुसरं काय म्हणतात रे. पण लय नमुन्याचे माणसं असतात महाराज. तो माझ्या मागून आला आणि काष्टा धरला आणि मला म्हणला, महाराज ह्याला खाय म्हणतात. म्हणलं ह्याला काष्टा म्हणतात, दुसरा खाय म्हणतात. काही याच्यात इंग्लिश मधून नाव तुमच्याकडे नाही असलं तर सांगा, माझ्या नोट करून ठेवायला. मी म्हणलं ह्याला काष्टा म्हणतात. काष्टा घालतात ना म्हातारे माणसं, धोतर घालणारे माणसं काष्टा घालतात, विचार त्यांना. म्हणलं ह्याला काष्टा म्हणतात. नाही 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 नाही, तो माझ्या पुढचा होता. नेमकं काय म्हणतात. अरे मी म्हणलं काष्टाच म्हणतात. ते म्हणला नाही नाही, नेमकं काय म्हणतात. मी म्हणलं काष्टाच म्हणतात. तो दमच काढा ना, पण मी त्याच्या पुढचा ना. हो, मी 100 पावसाळी खाल्लेला महाराज. त्याच्या गळ्यात टाय होता, टाय कळतो ना, टाय होता. मी त्याचा टाय धरला आणि मी म्हणलं ह्याला काय म्हणतात. ते म्हणलं महाराज ह्याला टाय म्हणतात. मी म्हणलं नाही, खरं सांग, लबाड बोलू नको, खरं सांग. नाही म्हणलं टायच म्हणतात. मी म्हणलं खरं सांग. ते म्हणलं महाराज ह्याला टायच म्हणतात. मी म्हणलं खरं सांग, तुझ्या भाषेत काय म्हणतात नीट सांग. ते म्हणलं महाराज धिस इज अ फ्रंट टाय. मी म्हणलं मग गप, दॅट इज अ बॅक टाय. हे बाहेरच्या देशात आहे महाराज. हो, बाहेरच्या लोकांना विठ्ठल कळणार नाही सरपंच. आपल्या लोकांना जेवढा पांडुरंग, जेवढा विठ्ठल कळतो ना महाराज, दुसऱ्या देशातल्या लोकांना काही कळणार नाही. भरत महाराजांना आम्ही पंढरपूरला म्हातारे घेऊन जात असतो. म्हातारे माणसं दर्शनाला, म्हाताऱ्या कळतात ना, म्हाताऱ्या आपल्या 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसं नाही घेऊन जात, असे तरुण माणसं नाही. हो, ते हाणते ना मला तिकडे गेल्या. हो, म्हाताऱ्या घेऊन जातात. टेम्पो भर म्हाताऱ्या आम्ही पंढरपूरला नेल्या एकदा. म्हाताऱ्या टेम्पो भर पंढरपूरला नेल्या आणि ते नामदेव पायरीपासून जाऊन तिथं आदळल्या. अजिबात हालायचं नाही. भरत महाराज म्हणले अजिबात हालायचं नाही. मग आम्ही 2 जण प्रदक्षिणा करायला गेलो होतो. आणि प्रदक्षिणा करून आल्यानंतर म्हाताऱ्यापाशी आम्ही आलो होतो, बसलो होतो, बोर झालं. तर एक फॉरेनची बाई अमेरिकेची आमच्या म्हाताऱ्यापाशी आलेली. आता आपली इकडची म्हातारी म्हणजे कपाळभर कुंकू, नथ गोल मोठी, मस्त कानात, डोक्यावर पदर, नऊवार नाटी, ओरिजिनल भारतीय स्त्री देवाकडे पाहत होती. आणि ती अमेरिकेची बाई आली आणि म्हाताऱ्या देखत मग काय म्हणते आमच्या म्हाताऱ्या देखत देवाला बघून, वाव वंडरफुल. म्हातारी लय भयानक होती. म्हातारी तिला म्हणते, ए सटवी वंडरफुल नाही, हे पंढरपूर आहे. कायचं वंडरफुल आणि कायचं काय. हे बाहेर पाहायला भेटतं महाराज. आपल्या देशात पांडुरंग फक्त देव पाहायला भेटतो. उदाहरण माझं एकच आहे, नातं जोडा. नातं जोडलं पाहिजे, देवासोबत नातं जोडलं म्हणून धन्य झाले साधू संत. जाऊ द्या तुमचं माझं जीवतापर्यंत. एक काम करा, जग जिंका, इंद्रिय जिंका, काळ जिंका, नाहीतर देव जिंका. पण जिंकणं सोपं नाही. माणसाने धन्य होण्यासाठी हे केलंच पाहिजे. देवाचं जीवन तुम्हाला सांगितलं, माणसाचं जीवन झालं 1 तास झालं सांगतोय. पण एक काम करा, देवाचं सुद्धा जीवन थोडं बाजूला ठेवा बरं का.
तुमचं माझं सुद्धा जीवन थोडं बाजूला ठेवा. 3 नंबरचं जीवन सांगितलं मी तुम्हाला, साधू संतांचं जीवन. विचारू आपण तुकाराम महाराजांना, का हो तुकोबाराय, कळलं आम्हाला देवाचं जीवन, कळलं आम्हाला माणसाचं जीवन, पण साधू संतांचं जीवन कशा करताय महाराज? त्याचं उत्तर महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात देत आहे. येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी, येथे आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, आले घर जा वैकुंठी, वैकुंठी हो, आले घर जा वैकुंठी. वा, त्याचं उत्तर महाराज 2ऱ्या चरणात देतात बरं का. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आजचा अभंगाचा प्रवेश आपला 2ऱ्या चरणापासून आहे. तुम्ही एरवी कीर्तन ऐकताय, 1ल्या चरणापासून प्रवेश असतो, कुठे कुठे शेवटचा असतो, पण आजचा प्रवेश हा 2ऱ्या चरणापासून आहे. काय असतंय, जुन्या काळात पाटील लोकांचे वाडे राहायचे. वाडे असे राहायचे, चिरबंदी, 4 दरवाजे वाड्याला असायचे. पुढून जरी गेले तुम्ही तर वाड्यात जायचे, डाव्या साईडने गेले तरी वाड्यात जायचे, उजव्या दरवाज्याने गेले तरी वाड्यात, आणि मागच्या दरवाज्यातून आले तरी वाड्यात जायचे. तसा हा तुकाराम महाराज पाटील यांचा वाडा आहे, 4 चरणाचा, 4 दरवाजाचा. या वाड्यात जायचं म्हणल्यानंतर कोणत्याही दरवाजातून जाता येतं. तसा आपला दरवाजा आजचा 2रं चरण आहे. ऐका, महाराज म्हणतायत साधू संतांचं जीवन, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. साधू संतांचं जीवन फक्त परोपकार. आम्ही वैकुंठवास, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणा, आलो याची कारणाची. हे बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. बोलिले जे ऋषी, वा वा, भावे वर्ता. हे आम्ही आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. आलो याची कारणाची. हे बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ता. बोलिले जे ऋषी, वा 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 वा. साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, आडरानी भरले जग. साधूचं जीवन काहीच नाही, फक्त परोपकार. आता ऐका, या सजीव सृष्टीमध्ये भगवंताने काही गोष्टी परोपकारासाठी दिलेल्या आहेत.
2-3 सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम. बर का, पहिलं जीवन भगवंताने परोपकारासाठी दिलेलं आहे ते म्हणजे गायीचं जीवन आहे. गाय परोपकार करते, गाय जिवंतपणे परोपकार करते ते दुधाचा. ऐका, ओरिजिनल दूध असतं गावरान गायचं, जर्शीचं नाही म्हणत बरं का मी. गावरान गायचं ओरिजिनल दूध असतं. लहान लहान मुलांना, लहान लहान मुलींना त्या आईने मला वाटतंय गावरान गायीचं दूध दिलं पाहिजे. ही बुद्धी आहे ना, बुद्धी शार्प होते त्यांनी, शार्प. आता म्हशीचं दूध दिलं ना महाराज, जड तर होतेच बुद्धी, पण ते पोरं पुन्हा म्हातारपणी मायबापाला हाणतात. शिव एक लय कुठं नाही. म्हणून लहानपणीच तुमच्या मुलाला तुम्ही गावरान गायीचं दूध द्या. हा गाय परोपकार करते महाराज दूध देण्याचा. दूध तर देतेच, परोपकारच करते. पण ऐका, एखाद्याच्या घरी जर फरशी नसेल ना, फरशी स्टाईलची फरशी, तर लोक शेण आणतात गायचं. कशासाठी? घर सारवायला. आणि तुम्ही ते घर सारवलं ना आणि त्याच्यावरती तुम्ही जर राहिले ना ते सारवलेल्या घरात, तर तुम्हाला कधीच रोग होणार नाही. एवढं वाक्य लिहून ठेवा. सध्या लोकांना रोग होतात ना, शुगर, बीपी, चमकाला मियाला, ह्याचं कारण एकच आहे, मातीचे घर राहिले नाही सध्या. स्टाईलची फरशी आल्यामुळं माणूस घसरून पडतो, गुडघ्याला लागतो, अटॅक येतो, मरून जातो. ह्याचं कारण तेच आहे. गाय शेण देते, परोपकार करते, दूध देते, परोपकार करते. जाऊ द्या हो, जिवंतपणे गाय तर हा परोपकार करते, पण गाय मेल्यानंतर सुद्धा कातड देते. काय परोपकार आहे महाराज? अहो, मेलेली गाय जर कातड्याचा परोपकार करत असेल तर तुमच्या माझ्यापेक्षा गाय कितीही ओरिजिनल पवित्र आहे महाराज. गाय परोपकार करते, द्या सोडून, जाऊ द्या. वृक्ष सुद्धा परोपकार करतात. तुम्ही जर आंब्याचं झाड असेल, ऐका, आणि काय करतात पोरं, लहान लहान जे पोरं असतात ना, आंबा झाडाला पिकला की खालून दगड मारतात. कुठं? आंब्याला. पण एक वाक्य खूप सुंदर आहे, तुम्ही त्या आंब्याला कितीही दगड मारा, तो आंबा तुम्हाला कधी दोष देत नाही महाराज. तो आंबा तुम्हाला फळच देणार, ते झाड तुम्हाला फळच देणार. जाऊ द्या हो, आंब्याचं झाड फळ देतच, वृक्ष फळ देतच, पण त्याचे फळ गेल्यानंतर सुद्धा ते वृक्ष काय देतं पुन्हा? हा, सावली देतं. जाऊ द्या हो, सावली तर देतच, परत काय देतं? हा, मी असंच एकदा विचारलं, म्हणलं सावली तर देतच वृक्ष, परत काय देतं? एक पोरगं उठलं कीर्तनातून, मला म्हणते तुला जाळायला लाकडं सुद्धा देते, जाळा आम्हाला. वृक्ष परोपकार करतं महाराज, लाकूड सुद्धा देतं. आपल्याला स्वयंपाक करायचा असेल ना, काय परोपकार आहे हो, दगड मारले तरी फळ देतं. जाऊ द्या, वृक्ष तर देतातच, उपकार करतातच. मला वाटतं गाय तर परोपकारच करते. पण सांगू का, हा देह जो बनवलाय का, हा देह सुद्धा परोपकारासाठी बनवलाय महाराज. आणि परोपकार केला पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द पहचाने उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए, जो कोरोना काल में घबराए, ना घबराए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द पहचाने उसे इंसान कहते हैं, कहते हैं. हा देह परोपकारासाठी बनवलाय. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार,
म्हणतात जास्त नाही, पण तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. अरे ताकाचे ताक नुसतं द्या ना, नुसतं पुळून नका देऊ त्याला, जिरे टाकून नका देऊ, नुसतं द्या हो ताकाचे उपकार तरी. जाऊ द्या हो फार, जाऊ द्या हो ताक, पण फुकाचे पण नाहीत लोक उपकार करत. महाराज मला असं वाटतंय, मी सगळ्यांना सांगन गड्या, इथंच नाही मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, गावचा जर सप्ताह असेल ना महाराज, तर तुमच्या वाट्याला जी वर्गणी येत असेल ती वर्गणी प्रत्येकाने इमानदारीने लवकरात लवकर दिली पाहिजे. अहो कुणीतरी इथं येऊन चटई टाका, हा सुद्धा उपकारच आहे, परोपकारच आहे. कुणीतरी इथं येऊन भरत महाराजाच्या पक्वाजाला कणिक आणून द्या, हा उपकारच आहे महाराज. कुणीतरी पाणी आणून द्या प्यायला टाळकऱ्यांना, हा सुद्धा उपकारच आहे. कुणीतरी मदत करा इथं येऊन मंडप झाडायचे, हा सुद्धा उपकारच आहे. केला पाहिजे, कारण की का हा देह त्याच्या करता बनवलाय महाराज, उपकार केला पाहिजे. एखाद्याने तुम्हाला एखाद्या वेळेस हटकून खोड काढू द्या, पण त्या खोड काढणाऱ्यावरती सुद्धा तुम्ही परोपकार केला पाहिजे, कारण की त्याची चूक त्याला एक ना एक दिवस कळत असते. करा, याच्या करता दिलाय हा देह. जाऊन द्या हो, माणसाचं जीवन तर दिलंच उपकारासाठी, झाडाचं जीवन सुद्धा आहेच उपकारासाठी, गायीचं जीवन सुद्धा आहेच उपकारासाठी, पण आणखीन एक जीवन आहे ते म्हणजे गंगेचं, उपकारासाठी महाराज. दूत पाप्याचा उगाना ते परम पवित्र गंगा जाना, तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वादिक्य नारायणा. किंवा वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मागिरी आणि त्याशी नाही यमपुरी. ज्ञानोबराय म्हणतात का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पाप्यातला पापी माणूस जाऊ द्या गंगेमध्ये आंघोळ करायला, पापानं त्याचं सगळं बस जीवन उद्ध्वस्त होऊ द्या, पण अशा माणसाला सुद्धा धुवून काढण्याची ताकद कुणात आहे? गंगेत आहे. माता मावल्या कपडे बिपडे घेऊन गंगेला धुवायला जात असतात, आणि कपडे घेऊन धुवायला गेल्या की माता मावल्या कपडे निघाव म्हणून भारी भारीचे निरमे वापरतात. निरमे निरमे कळतात का? हा, वॉशिंग पावडर निरमा, दूध सी सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ों तो क्यों जाई, सबकी पसंद निरमा. ते स्टाईल सुद्धा असे त्याचे. हे निरमा साबण लोक वापरतात गंगेत नेऊन. ऐका ना, हे कितीही तुम्ही गंगेत नेऊन घाण टाका, पण गंगेचं एकच काम आहे बाबा, पवित्रच करते हो, पवित्रच. कितीही घाण करा तुम्ही, पवित्रच करते. जाऊ द्या, गंगा कधी बी सुद्धा उपकार करते. आणि ही गंगा आहे ना, जेव्हा समुद्राला जाऊन पोहोचली ना, समुद्राला, समुद्र सुद्धा पवित्र करते गंगा. जुन्या काळातलं उदाहरण सांगतो. एकदा गंगा समुद्राला जाऊन पोहोचली की गंगेची परिपूर्णता असते, म्हणून ही गंगा खूप पवित्र आहे. जुन्या काळातलं उदाहरण आहे, जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. याची जिल्हा परिषद, ही जिल्हा परिषद आहे का? हा, याच्या जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. आणि शाळेमध्ये काय असायचं, 50 मुली इकडून बसलेल्या असायच्या, 50 इकडून मुली, आणि 50 मुलं इकडून बसलेली असायची. मास्तर वर्गामध्ये यायचा. जुन्या काळात जुन्या काळात मास्तर म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, आता सर म्हणतात. प्रश्न तो नाही. जुन्या काळात मास्तर यायचा, काळा बोर्ड असायचा, मास्तर खडू घेऊन यायचा आणि बोर्डावरती नाव काढायचा गोदावरी. काय नाव काढायचा? गोदावरी. ऐका ना, गोदावरी नाव बोर्डावरती काढलं. खूप सुंदर उदाहरण आहे, समजेल असे तुम्हाला. नाव गोदावरी काढलं की बाकीच्या पोरांना मुलींना मास्तरांनी प्रश्न विचारावा, सांगा मुलांनो, अरे सांगा मुलींनो, या गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? गंमत अशी होती, वर्गातले सगळे पोरं हुशार होते, पण एकच पोरगा ढ होता, त्याचं नाव होतं बाळू. इथला नाही बरं का, उदाहरणातला. बाळू असा होता, सगळ्यात ढ. बाळू नुसता यायचा, खिचडी खायचा आणि घरी जायचा, यायचा, खिचडी खायचा आणि घरी जायचा, एवढंच काम. त्याला मराठीन, गणितन, भूमितीन, इंग्लिशन असलं काहीच कळत नव्हतं त्याला. बाळू रोज यायचा,
खायचा खिचडीन घरी जायचा. पण प्रकार असा होता, मास्तराने प्रश्न विचारला, सांगा गोदावरी नदीचा उगम कुठं झाला. हो, कुणालाच उत्तर येत नव्हतं. सगळे पोरं हुशार होते, सगळ्या मुली हुशार होत्या. पण शेवटच्या कोपऱ्यात जो बाळू बसलेला होता का, त्या बाळूला त्याचं उत्तर येत होतं. तुम्ही म्हणता महाराज बाळूला उत्तर कसं येत होतं? ऐका, हुशार पोरं कीर्तनाला येणारे नव्हते, पण बाळू असताना रोज कीर्तन ऐकायला येणारा होता, म्हणून त्याचं उत्तर त्याला माहित होतं. प्रश्न विचारला गुरुजीने, सांगा गोदावरी नदीचा उगम कुठं झाला. बाळूने हात वरी केला, गुरुजी मी सांगतो गोदावरी नदीचा उगम कुठं झाला. गुरुजी सुद्धा आश्चर्यचकित झाले. गुरुजी म्हणले, बाप रे, कधीच प्रश्नाचं उत्तर न देणारा बाळू आणि आज हात वरी केलाय. गुरुजी सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि गुरुजी म्हणले, वा बाळू, शाबास बाळू, सांग गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. आता बाळू पहिल्यांदाच उत्तर द्यायला उठून उभा राहणार होता, म्हणून बेंचवर उठून उभा राहिला आणि बाळून चालू केलं, गुरुजी नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शेजारी ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाला. मास्तर म्हणला, वा बाळू, शाबास बाळू, क्या बात है बाळू, सांग ही नदी पुढं कुठं गेली. बाळू म्हणला, गुरुजी पुन्हा ती कुशीवर्ता कुंडात आली. पुढं कुठं गेली? नाशिकच्या धरणात. पुढं कुठं गेली? तशीच पैठणला. पुढं कुठं गेली? तशीच म्हणे गेवराईला. पुढं कुठं गेली? तशीच शहागड. पुढं कुठं गेली? तशीच म्हणे माजलगाव आमच्या गावापाशी. पुढं कुठं गेली? म्हणे तशीच पाथरी. पुढं कुठं गेली? म्हणे परभणी. गुरुजींनी बाळूच्या मागं टप्पूच लावला. गंगा पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली. पण बाळू हुशार होता. बाळू म्हणला, गुरुजी सारखंच विचारू नका हो, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली. एकदाच सांगतो, ती गंगा नदी, ती गंगा निघाली परभणीहून वसमत, वसमतून नांदेड, नांदेडहून बासर. सरस्वती मातेचं त्यांनी एकदा दर्शन घेतलं आणि सरस्वती मातेचं दर्शन घेऊन आंध्रामध्ये गेली आणि आंध्रामधून ती नदी आणि ती गंगा एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. उत्तर राहिलं का? पण गुरुजी जरा चॅप्टर होते. गुरुजी म्हणले, बाळू नदी समुद्रात गेली, पण समुद्रातून पुढं कुठे गेली. गुरुजी म्हणला, आता पुढं कुठे गेली. बाळू जरा गुरुजीच्या पुढचा होता. बाळू म्हणला, गुरुजी पुढं आता ते तुमच्या नाकात गेली. अहो, नदी गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की पवित्र करते ना समुद्राला. समुद्रातून पुढे कुठे जाणार आहे महाराज पवित्र करायला. म्हणून हे गंगेचं जीवन परोपकार आहे, नदीचं जीवन परोपकार आहे. गंगा परोपकार करते, ऐका मायबाप, नदी परोपकार करते. तुमचं माझं जीवन सुद्धा परोपकारासाठी बनवलेलं आहे. गाय परोपकार करते, झाडं सुद्धा परोपकार करतायत. पण आता याच्या पुढे ऐका ना, तुमचे माझे परोपकार थोडे बारीक असतील, पण हा उपकार आणि हा परोपकार जगात महाराज सगळ्यात मोठा आहे. कोणता? एवढं उदाहरण घरी घेऊन जा, लक्षपूर्वक ऐकलं तर डोळ्यात पाणी येईल एवढं गोड उदाहरण आहे. ज्ञानोबाराय आळंदीला मधुकरीला जायचे, ऐका. आणि ज्ञानोबाराय जर आळंदीला मधुकरीला गेली ना, तर मधुकरी असं म्हणावं लागतं. तुमच्याकडे आहे का नाही पद्धत मला माहित नाही, पण काही काही जणाला माहित असेल नसल. भिक्षा म्हणतात त्याला, भिक्षा. भिक्षा मागावं लागते, साधक मंडळी मागत असतात, सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबाराय मधुकरी मागायला जायचे. या ताईच्या दारात जाय, त्या माईच्या दारात जाय, त्या काकूच्या दारात जाय, रोज जायचे, रोज. तुम्हाला खरं सांगू का, भरत महाराजांनी मी सुद्धा मधुकरी मागितलेली. तब्बल 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, मग 10 वर्ष. किती वर्ष? आता याच्यात एक महत्वाचा पॉइंट आहे. मला मोटरसायकल येत नव्हती, त्यांना येत होती. एकदा मोटरसायकल मी शिकायला गेलो आणि मोटरसायकल आम्ही आपटून बसलो, म्हणून आमच्या गुरुजीने महिनाभर मधुकरीला पाठवलं होतं आम्हाला. ही शिक्षा आहे. मधुकरी मागायचं होतं आम्ही. ज्ञानोबाराय सुद्धा मधुकरी मागायचे. लक्ष देऊन ऐका बरं, डोळ्यात पाणी येईल महाराज. आणि माऊली मधुकरी मागायला गेले की एखाद्या ताईच्या दारात जायचे, माईच्या दारात जायचे. पण माता माऊल्याचं जीवन असं असतं महाराज, माया खूप असते माता माऊल्याकडे. त्या माता माऊल्यांनी माऊलीच्या झोळीमध्ये भाकर नाही, पण एका भाकरीचं पीठ द्यावं. माता माऊलीला माहिती आहे, सिद्धबेटात गेल्यानंतर भाकरी करून खातील हे. हो, माऊलीनी विनंती करावी की ताई माझ्यासाठी नाही हो पाहिजे, माझ्या दादासाठी सुद्धा नाही पाहिजे,
माझ्या काकासाठी सुद्धा नाही पाहिजे. पण ताई हो आई, सिद्धबेटामध्ये माझी 5 वर्षाची बहीण आहे आणि त्या बहिणीच्या पोटामध्ये 5 दिवस झालं अन्न नाही. ज्ञानोबारा रडायचे, विनंती करायची, माय ताई आई द्याना हो, एका भाकरीचं पीठ द्या हो, तुमचे उपकार कधी विसरणार नाही. तुमच्यासारख्या माता मावल्यांनी पीठ ज्ञानोबाराच्या झोळीत टाकावं. एक वाक्य लक्षात ठेवा गड्या, कुपुत्रो जायते क्वचितपि कुमाता न जायते. कुपुत्र जन्माला येऊ शकतो, कुमाणूस जन्माला येऊ शकतो, पण तुमच्यासारखे कुमाता कधी जन्माला येत नाही. पवित्रच अंतकरण असतं रे मातेचं. त्या मातेनं ज्ञानोबाराच्या झोळीमध्ये पीठ टाकावं. ऐका, आणि पीठ टाकल्यानंतर माऊली खुश व्हायचे, वा माझं भागलं नाही तरी चालेल, दादाचं भागलं नाही तरी चालेल, काकाचं भागलं नाही तरी चालेल, पण माझ्या ताईचं भागलं ना. डोळ्यात पाणी यायचं. आणि ज्ञानोबाराय सिद्धबेटाकडे चालत निघायचे भरत महाराज. आणि चालत जात असताना तुम्ही जो आळंदीचा घाट पाहता का नाही, घाट, त्या घाटावरती ज्ञानोबाराय जर गेले ना, पुढून वेसोबा काका यायचे. ऐका, आणि वेसोबा काका ज्ञानोबारायच्या हाताला असं धरायचे, का रे ज्ञाना, किती वेळा सांगितलं, किती दिवस सांगितलं की मधुकरी मागायला येत जाऊ नको म्हणून. काय येतो, सारखा येतो, याद राख, आता जर मधुकरी मागायला आला तर. ज्ञानोबारायच्या डोळ्यात पाणी यायचं. विश्वाची माऊली आहे ज्ञानोबाराय. आणि ज्ञानोबाराय म्हणायचे, काका तुमच्या पाया पडतो, मला भूक लागली म्हणून आलो नाही काका, माझ्या दादाला भूक लागली म्हणून सुद्धा आलो नाही हो, माझ्या काकाला भूक लागली म्हणून सुद्धा आलो नाही हो, पण काका 5 वर्षाची माझी बहीण आहे हो, सिद्धबेटामध्ये आहे हो, उपवाशी आहे हो, रडते हो, ती भूक लागली म्हणते मला, माझ्या काळजात कसतरी होतं म्हणून मधुकरी मागायला आलतो काका. भाकरी नाही गड्या काका, पण या झोळीमध्ये एका भाकरीचं पीठ आहे हो काका, तुमच्या पाया पडतो हो काका, एवढं पीठ नेऊन द्या काका. एवढं जर पीठ नेऊन दिलं ना, याची भाकरी केली ना, आणि भाकरी जर माझ्या बहिणीला दिली ना, माझ्या बहिणीचं पोट भरून बहीण जर हसली ना काका, तर तुमचे उपकार कधी विसरणार नाही काका मी. काका मरताने देवाचं नाव घेणार नाही गड्या काका, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही काका. पण दादा सांगू, वाईट बुद्धीचे माणसं इतके वाईट असतात, त्यांना तुम्ही तुपानी आंघोळ घाला, ते माणसं कधी सुधरत नाहीत. त्या काकानं ज्ञानोबारायच्या काखेतील ती झोळी हिसकावून घ्यावी. ऐका, नुसतं हिसकावून घेत नव्हते काका, तर त्या झोळीतलं पीठ खाली मातीत टाकायचे आणि परत त्यांनी उचलून घेऊ नये म्हणून पायातल्या पायतनानं ती पीठ आणि ती माती मिक्स करायची. काय वाईट बुद्धी हो महाराज. बरं चाललंय आपलं, एवढा ताण आपल्याला नाही आणखीन. एवढे वाईट विचाराचे माणसं होते महाराज. ज्ञानोबाराने ती काखेतील झोळी तिथंच टाकून द्यावी. ताड 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 करीत सिद्धबेटामध्ये जावं आणि ताटीचा दरवाजा लावून घ्यावा आणि जगाच्या मालकानं ढसा ढसा रडावं. काय लोक आहेत महाराज. ऐका, माऊलीमध्ये इतकी पावर होती महाराज, काकाकडं नुसतं डोळे वाटावरून जरी बघितलं असतं तरी जाग्यावरती भस्म झाला असता काका, एवढी पावर होती. पण योगी पाव न मनाचा. विनंती करायची, बहीण विनंती करायची, नाही दादा रडू नका, ताटीचा दरवाजा उघडा दादा, घाबरू नका हो, चिंता करू नका, आहे ना मी, आणखीन 5 दिवस मागणार नाही तुम्हाला मी भाकर खायला, पण तुम्ही रडलं नाही पाहिजे दादा, रडू नका हो. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. काठी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञान राजा रे, माऊली रे ज्ञान राजा.
ज्ञान राजा हे ज्ञान राजा रे ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान राजा ताटी उघडा दादा उघडा हो दादा रडू नका तुम्ही विश्वाची माऊली आहात का रडताय ज्यांच्यामुळे रडावं ना दादा ते तर आम्हाला कधीच टाकून गेले दादा माया बाप त्यागियले जेव्हा रडू नका दादा नाही मागणार भाकरी मी तुम्हाला करू नका चिंता रोज म्हणायची हो माझी मुक्ताबाई पण माऊलीने रडावं अंतकरण पवित्र आहे ना अंतकरण ओरिजिनल आहे ना माझ्या बहिणीला भाकर भेटत नाही हे माऊलीच्या लक्षात यावं ताटीचा दरवाजा लावावा आणि माऊलीने ढसा ढसा रडावं विश्वाची माऊली रडते आणि मुक्ताबाई म्हणते ताटी उघडा ज्ञानेश्वरा ए ताटी उघडा ज्ञान राजा रे ज्ञान राजा हे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा हरी ज्ञानेश्वरा लोभ अहंता नोहे मानावा लोभ अहंता नोहे माना एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायला झाला पण ऐका त्रास होऊन सुद्धा भरत महाराज त्याच माझ्या ज्ञानोबरायनं आणि माझ्या मुक्ताबाईनं त्याच वेसोबा काकावरती एवढा परोपकार केला डायरेक्ट नामदेव महाराजाचं गुरु बनवून टाकलं त्याला नामयाचा खेळ म्हणून उत्तर एकच आहे संतांनी परोपकार केला ना म्हणून काही साधकाने प्रश्न विचारला का हो महाराज जे परोपकार करत असतात त्यांचं जीवन कसं आहे महाराज म्हटले तुकोबाराय म्हटले जे परोपकार करतात ना तेच या जगातील ओरिजिनल धन्येत अभंगाचं पहिलं चरण धन्य ते संसारी धन्य ते संसारी हो 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 धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी येथे उपकारासाठी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्यवंत दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी महाराज म्हणतात जे परोपकार करतायत त्यांचं जीवन धन्य ते संसारी खरे संसारातील ते धन्य आहेत म्हणून माझी विनंती तुम्हाला परोपकार करा धन्यता मिळेल तुकोबारायासारखी धन्यता मिळेल ज्ञानोबारायासारखी अरे परोपकार करतात हे तर धन्य आहेतच पण आणखीन धन्यता कोणाला देता येईल सांगू का एक उदाहरण सांगतो कीर्तनाला पूर्णविराम बरं का वारकरी संप्रदायाच्या मांदियाळीमध्ये कबीर महाराजांचं जीवन होऊन गेलं आणि कबीर महाराजांना कमाल नावाचा छोटा मुलगा आहे धावत्या ओघामध्ये सांगतो ऐका त्या कबीर महाराजांना 10 ओळीचं पत्र आलं 10 ओळीचं गोड उदाहरण आहे खरा धन्य कोण 10 ओळीचं पत्र आलं आणि 10 ओळीच्या पत्रात असं लिहिलेलं होतं की महाराज आम्ही 10 वारकरी तुमच्या घरी जेवणा करता येणार आहोत
कळावे आपला ज्ञानोबा राय. पत्र कबीर महाराजाच्या घरी येऊन पोहोचलं आणि कबीर महाराजांनी ते पत्र असं हातात धरलं. जुन्या काळात पत्र होते, आता मोबाईल निघले. जुन्या काळातलं पत्र कबीर महाराजांनी असं हातात धरलं आणि कबीर महाराजांनी ते पत्र वाचलं. जसं कबीर महाराजांनी पत्र वाचलं, ऐका धन्य कोणाला म्हणावं. आणि कबीर महाराजांनी पत्र वाचल्यानंतर कबीर महाराज ढसा ढसा रडायला लागले. जसं रडायला लागले तर ते कमाल नावाचा मुलगा कबीर महाराजाच्या जवळ, ते कमाल आला कबीर महाराजापाशी आणि म्हंटला, बाबा बाबा तुम्ही का रडताय हो? कशामुळे रडताय बाबा? माझी चिंता करताय, आईची चिंता करताय, प्रपंचाची चिंता करताय, संसाराची चिंता करताय? कबीर महाराज म्हणले, नाही ना बाळा, प्रपंचाची सुद्धा चिंता नाही रे, तुझी सुद्धा चिंता नाही. आहो रडता कशाला मग बाबा? का रडता? तुम्ही संत आहात ना, का रडता? तुम्ही सेवक आहात भगवंताचे, का रडता? तेव्हा कबीर महाराज म्हणतात, बाळा बघ ना, आपल्या घरी पत्र आलंय आणि या पत्रामध्ये असं लिहिलंय की आम्ही 10 वारकरी तुमच्या घरी जेवणा करता येणार आहोत. आणि वारकरी जर आपल्या घरी जेवणा करता येणार असतील तर आपल्या घरी वारकऱ्यांना जीव घालायला एक शीत सुद्धा अन्न नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ. कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, सदा राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ. बाळा आपल्या घरी काहीच नाही रे, वारकरी तर येणार आहेत, काय करावं लागल? ते कमाल महाराज जरा हुशार होते. कमाल महाराज म्हणले, बाबा चिंता करू नका, नाहीत ना आपल्यापाशी पैसे, नाही ना आपल्यापाशी किराणा सामान, नाही ना. एक काम करू आपण, जवळच वाणी दादाचं दुकान आहे. जुन्या काळात वाणी दादाची दुकान असायची, खूप चांगली किराणा दुकानं असायची, आता सुद्धा आहेत. हो, कमाल महाराज म्हणले, बाबा घाबरू नका, जवळच आपल्या वाणी दादाचं दुकान आहे, जाऊ आपण त्या दुकानामध्ये किराणा माल भरू आणि वारकऱ्यांना जीव घालू. कबीर महाराज म्हणले, बाळा किराणा आणायला, सामान आणायला आपल्याकडे पैसे नाहीत ना, आणि जगामध्ये पैसे खूप महत्वाचे आहेत. दाम करी काम येड्या, पैसे महत्वाचे आहेत. कबीर महाराज म्हणले, पैसे नाहीत बाळा. तर कमाल म्हणला, एक काम करून बाबा उधार आणू आपण वाणी दादाकडून. कबीर महाराज म्हणले, मागचेच पैसे द्यायचे राहिलेले आहेत वाणी दादाचे, वाणी दादा आता उधार देणार नाही. कमाल महाराज जरा रागीट होते. कमाल महाराज म्हणले, एक काम करू आपण मग बाबा, वाणी दादाच्या दुकानात आपण चोरी करू. तुम्ही म्हणता, महाराज का सांगायले राव, संत येतन कुठं चोरी करीत असतात काय? का देव जोडे तरी करावा अधर्म. संत जेवायला यायला लागलीत ना, काय अडचण आहे, चोरी करू बाबा आपण. कबीर महाराज तयार झाले. कमाल महाराज म्हणले, चोरी अशा ठिकाणी करायची, चोरी इतक्या वेळेत करायची की समजलं नाही पाहिजे कोणाला. कधी करायची म्हणे, रात्रीचे 1 वाजता चोरी करायची. कमाल महाराजाची कबीर महाराजाची बैठक झाली, चोरी करायची. जायचे संध्याकाळी 1 वाजता वाणी दादाच्या दुकानात, आणायचा माल चोरून, वारकरी जीव घालायचे. देव जोडे तरी करावा अधर्म. ठरलं. कबीर महाराज तयार झाले, कमाल महाराज तयार झाले. संध्याकाळचे 1 वाजले आणि 2 जण निघाले. आणि वाणी दादाच्या दुकानापाशी गेल्यानंतर कबीर महाराज थरथरा कापायला लागले. कबीर महाराज म्हणले, कमाला, अरे लोकांना माहीत झालं तर आपली गावात इज्जत जाईल. साधू संत चोरी करतात, लोक नाव ठेवतील आपल्याला, असं म्हणतील. कमाल महाराज म्हणले, बाबा घाबरू नका हो, लोक तर कोणाला सुद्धा नावच ठेवतात. एखादा माणूस जर घोड्यावर बसून जात असेल तर लोक त्याला म्हणतात, काय अक्कल आहे, घोड्याची किती परेशानी चालली, उतर घोड्याच्या खाली. आणि एखादा माणूस जर घोड्याला घेऊन पाय पायी चालला तर माणसं म्हणतात, काय माणूस आहे, घोडा कशासाठी घेतलेला आहे, बस घोड्यावर. म्हणजे माणसं दोन्ही तोंडांनी बोलतात, मांडूळ आहेत माणसं. माणसाचं कधी ऐकायचं नाही. कमाल महाराज म्हणले, लोकांचं ऐकू नका तुम्ही, काय म्हणतील ते. एक काम करा बाबा, तुम्हाला भीती वाटते ना, भीव वाटतं ना तुम्हाला, तुम्ही बाहेर थांबा, मी जातो आतमध्ये, सामान घेतलं की तुमच्याकडे फेकतो.
आणि तुम्ही ते सामान एका पोत्यात घाला आणि व्यवस्थित ठेवा. मी बाहेर निघलो की पळून जायला आपल्याला सोबतच. कबीर महाराज तयार झाले. कमाल महाराज दरवाजातून आतमध्ये गेले. एवढ्याच बोळेमधून गेले त्या कडीच्या, आणि आतमध्ये गेल्यानंतर जेवढं वार करायला सामान लागतंय ना खायला, तेवढं सामान घेतलं कमाल महाराजाने आणि कबीर महाराजाकडे दिलं. सगळं सामान दिलं. पण कमाल महाराज आता दरवाजाच्या बाहेर निघायला लागले. पण गंमत अशी झाली, दरवाजाच्या बाहेर कमाल महाराज निघायला पडणं आणि त्यांचा पाय सटकणं संगच झालं. जसा पाय सटकाला की भाड भाड भाडभाड आवाज आला आणि दुकानातला वाणी दादा झोपेतून उठला. माझ्या दुकानात कस काय चोरी व्हायला लागली म्हणला आणि दरवाजाच्या जवळ आला. पाय धरले कमाल महाराजाचे. कमाल महाराजाचं इथून पुढचं शरीर दरवाजाच्या बाहेर होतं आणि इथून मागचं शरीर आतमध्ये दुकानात होतं. त्या वाणी दादाने पाय धरले आणि कबीर महाराज म्हणतात, कमाला निघना बाहेर. कधी निघतो? तो वाणी दादा उठल. कमाल महाराजाला सुद्धा घाम फुटला. कमाल महाराज म्हणले, नाही बाबा, बाबा माझे पाय धरलेत आता. बाबा मला बाहेर येता येत नाही आता. बाबा आपण गवसलो बाबा, चोरी आपली उघड पडली. कबीर महाराज थरथर कापायला लागले. कबीर महाराज म्हणले, ते म्हणलो होतो मी तुला, इज्जत जाईल आता, इज्जतीचा प्रश्न आहे. पण कमाल महाराज म्हणजे पॉवरफुलच होते महाराज. कमाल महाराज भेले नाही. कमाल महाराज म्हणले, बाबा एक काम करा तुम्ही, वाणी दादाला माझं इथून पुढचं शरीर दिसत नाही, मी कोण आहे हे आणखीन वाणी दादाला माहित नाही. मला इथून मागच पकडलं वाणी दादाने पायाला. तुम्ही एक काम करा बाबा, घाबरू नका, तुमची इज्जत जाऊ नये असं वाटतंय ना तुम्हाला, त्या कोपऱ्यातली तलवार घ्या बाबा, घ्या बाबा त्या कोपऱ्यातली तलवार. कबीर महाराज म्हणले, काय म्हटला बाळा तू, काय करायला लागलास, का असं म्हणतोस? म्हणू नको. नाही बाबा, वारकरी तर गेले पाहिजे जेवून आपल्या घरून, पण तुमची इज्जत सुद्धा गेली नाही पाहिजे बाबा, इज्जत सुद्धा महत्वाची. घ्या बाबा ती कोपऱ्यातली तलवार. आणि बाबा तलवार नुसती हातात घेऊ नका बाबा, माहित नाही या वाणी दादाला मी कोण आहे. घ्या तलवार बाबा ती, आणि तलवार घेऊन माझं मुंडकं छाटून काढा बाबा आणि वारकऱ्यांना जीव घाला बाबा. पाहता काय, कबीर महाराजांनी तलवार घेतली, कमाल महाराजाचं मुंडकं छाटून काढलं. ते मुंडकं घरी नेलं. कमाल महाराजाचं सगळं खालचं शरीर पायापर्यंतचं वाणी दादाच्या दुकानात. आणि रडतात कबीर महाराज. घरी गेल्यानंतर वारकरी येतात, डोळे पुसतात, वारकऱ्याला जेवू घालतात. ऐका, आणि वारकरी जेवून पुढच्या वाटेला निघतात. मला असं वाटतंय उदाहरण लांबवण्यापेक्षा इथंच समाप्त करतो. स्वतःच्या मुलाला, ऐका, स्वतःच्या मुलाला सोबत घेऊन जाणं आणि मुलगा म्हणला माझं मुंडकं छाटून काढा. तलवारीने स्वतःच्या मुलाचं, संसारामधल्या मुलाचं बरं का, मुंडकं छाटून काढणं आणि त्या आणलेल्या सामानामध्ये स्वतःच्या मुलाची कदर न करणं, त्याच्यामध्ये वारकऱ्याला जीव घालणं, हा तर खूप मोठा पुण्याचा साठाच आहे महाराज. पण स्वतःच्या प्रपंचाची कदर न करता वारकरी संप्रदायातला भगवंताला भजणारा जर एखादा वारकरी जर कबीर महाराज जीव घालत असतील ना, तर संसारातला ओरिजिनल धन्य हा साधू आहे. म्हणून माझी विनंती आहे, संसारामध्ये इतकं सुद्धा गुंतू नका की देवाला तुम्ही विसरून जाऊ नका. देवाला कधीतरी जवळचं करा, धन्यता मिळेल. परोपकार करा, धन्यता मिळेल. झालेली सेवा, 2 चरणाचा भाव पाहितला, राहिले 2 चरण. कधी आला जोग पुढे शूटिंगचा तर 2 चरण राहिलेल्या शूटिंग मध्ये पाहू. विडोबार कुमाई, विठोबार हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा पराध महाराज. हरी नाही विचारिला अधिकार मी आपुला.
करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से नारायणा सुरवाडी कपणे ते सापडले केने आता उठावे से हा तुका म्हणे भोग गेला निवारीला राग आता उठावे से हा करोनी आरती चक्र पाणी ओवाळीती आजे पुरले हा पहावो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा जे पुरला नवस हा तुका वाहे टाळी होता सन्निध जवळी आजी प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळी ती धन्य धन्य बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळी ती परमानंदा नामा म्हणे केशवा तिरे खुनी राहिलो तटस्थ आरती ज्ञान राजा महाकेवल तेजा ज्योतीचा आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.